वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। असेच सरकारी नोकरीविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब व लाईक करा। आज UPSC मार्फत CDS भरती UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा CDS 2025 साठी ही भरती निघालेली आहे। ही एक अधिकारी पदाची भरती आहे। एकूण पदसंख्या आहे 457 जागा आहेत। परीक्षेचे नाव आहे संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा CDS 2025। ही परीक्षा UPSC मार्फत दरवर्षी घेण्यात आलेली असते। आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या ठिकाणी ज्या ठिकाणी अधिकारी पदाच्या रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते। यामध्ये तुम्हाला पदाचे नाव आहे भारतीय भूदल मिलिटरी अकॅडमी डेहराडून 160D यासाठी 100 पदसंख्या आहे। भारतीय नेव्हल अकॅडमी एजिमाला एक्झिक्युटिव्ह जनरल सर्व्हिस यासाठी 32 पदसंख्या आहे। हवाई दल अकॅडमी हैदराबाद यासाठी 32 पदसंख्या आहे। ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी पुरुष चेन्नई याच्यासाठी 275 पदसंख्या आहे व ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी महिला चेन्नई याच्यासाठी 18 पदसंख्या आहे। अशा एकूण 457 पदासाठी ही भरती निघालेली आहे। सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पद क्रमांक 1 साठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात। पद क्रमांक 2 साठी तुम्हाला इंजिनिअरिंग पदवी आवश्यक आहे। पद क्रमांक 3 साठी तुम्हाला पदवी फिजिक्स व मॅथमॅटिक्स +10+2 किंवा इंजिनिअरिंग पदवी आवश्यक आहे व पद क्रमांक 4 व 5 साठी तुम्हाला पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा फॉर्म भरत असताना तुम्हाला वयाची अटीत भरपूर साम्य दिसून येत आहे। कारण की जे पण अधिकारी पद आहे हे कमीत कमी वय असतं आणि वयाची अट ही भरपूर महत्त्वाची आहे याच्यामध्ये। त्यासाठी तुम्हाला पद क्रमांक 1, 2 व 4 व 7 याच्यासाठी तुमचा जन्म हा 2 जानेवारी 2002 ते 1 जानेवारी 2007 या दरम्यान असावा व पद क्रमांक 2 साठी तुम्हाला जन्म हा 2 जानेवारी 2002 ते 1 जानेवारी 2 पद क्रमांक 3 साठी तुम्हाला जन्म हा 2 जानेवारी 2002 ते 1 जानेवारी 2006 दरम्यान असावा। ही वयाची पद्धत आहे। सदर नोकरीची ठिकाणी संपूर्णपणे भारत देशात कोणत्याही ठिकाणी जे पण मिलिटरी सर्व्हिसेस आहेत त्या ठिकाणी तुमची कोणत्याही ठिकाणी नियुक्ती होऊ शकते। सदर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला प्रथमतः UPSC या वेबसाईटला जाऊन लॉग इन करायचं आहे व प्रथमतः तुमचं रजिस्ट्रेशन बनवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा आहे व तुमचे फोटो सायन्स डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला ओपन जनरल व OBC कॅटेगरीसाठी तुम्हाला 200 रुपये परीक्षा फी आहे व SC ST व महिलांसाठी या फॉर्मसाठी कोणतीही फी आकारली जात नाही आहे। साधारणतः सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणतीही भरती असेल तर त्याच्यासाठी महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात येत नाही आहे। त्यांना फ्री ऑफमध्ये फॉर्म भरता येतो। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। या परीक्षेची एक्झाम तारीख आहे 14 एप्रिल 2025 या दिवशी तुमची एक्झाम होणार आहे। ऑनलाईन अर्ज माहिती जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली लिंक ड्राईव्ह आहे Google ड्राईव्ह त्या वेबसाईट जाऊन तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला upsconline.nic.in UPSC या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। पूर्णपणे फॉर्म फिलअप करून सबमिट करायचा आहे। UPSC विषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्हाला upsc.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्हाला सविस्तर माहिती भेटेल। सदर भरती ही एक अधिकारी पदाची आहे व ही एक मिलिटरी सर्व्हिसेस असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या भरतीला अर्ज करा व त्याची प्रोसेस करा। सदर लिंकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे प्रोसिजर भरतीची काय आहे, कोणती प्रकारची शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे व कशा प्रकारे भरतीचे मेडिकल होणार आहे, फिजिकल होणार आहे, परीक्षा होणार आहे याची सविस्तर माहिती आहे। तुम्ही पूर्णपणे सविस्तर PDF वाचा व भरतीला अर्ज करा व जो पण तुम्ही रजिस्ट्रेशन लॉग इन बसवाल तो तुमच्या फ्युचरसाठी सेव्ह करून ठेवा। धन्यवाद।